नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण असा छान चटपटीत रेसिपी बघणार आहोत. तर आपण जेव्हा इडली सांबार बनवतो तेव्हा असं होतं की आपण इडली सांबार बनवतो आणि त्याच्याबरोबर चटणी जास्त आपण प्राधान्य देतो चटणी करायला. म्हणजे ती शेंगदाण्याची असो किंवा मग आपण ओल्या नारळाची असो, चटणीला पटकन प्राधान्य देतो कारण ती पटकन बनते. पण सांबार आपण फार म्हणजे असा विचार करून आपण सांबार बनवतो की बाबा सगळं साहित्य असलं पाहिजे आणि तरच आपण मग सांबार बनवण्याची तयारी करतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांबार कसा बनवायचा, ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी मला आता साहित्य लागणार आहे. इथे मी अशी नॉर्मल वाटी आहे. ही वाटी आहे मापाची, छोटी म्हणजे नॉर्मल वाटी असते तशी. ती मी 1.5 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्यानंतर मला लागणारे सगळ्या भाज्या अवेलेबल असाव्या लागतात. जेव्हा आपण सांबार बनवण्याचं ठरवतो तर त्याला कशा ठराविकच भाज्या लागतात. कुठच्या पण भाज्या घेऊन आपण घालू शकत नाही त्याच्यामध्ये. तर मेन म्हणजे सांबारसाठी आपला भोपळा, लाल भोपळा आणि हे तुमचं शेवग्याची शेंग हे आवश्यक असतं. म्हणजे ह्या भाज्या असल्या ना तरच सांबार खूप छान लागतो. तर मी इथे 2 मोठ्या शेंगा घेतलेल्या आहे. त्या अशा छान धुवून घेतलेल्या आहे स्वच्छ निवडून, आणि त्याचे सगळे वरची साल असते ती मी काढून घेतलेली आहे. इथे मी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे. त्याची मी पण वरची साल असते जाड ती काढून घेतलेली आहे आणि तो पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 2 कांदे घेतलेले आहेत मोठे असे, ते पण मी उभे उभे चिरलेले आहेत. एक असा मोठा टोमॅटो आहे, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबत मला लागणार आहे मी अशी छोटी 3 वांगी घेतलेली आहे. ती चिरून आपण पाण्यात टाकायची असतात, कारण की पाण्यात जर टाकली नाही तर ती काळी पडतात. म्हणून मी चिरली आणि ती पाण्यामध्ये टाकलेली आहे. असे 3 छोटे छोटे वांगे आहेत. तर आता मला फोडणी घालायची आहे, त्यामुळे मी असे ते वांगे काढून घेते. म्हणजे सांबारला वांगी आणि ह्या भाज्या असतील ना स्पेशली तर खूप छान लागतात. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता पुढचं साहित्य आहे, मला कढीपत्ता 5-6 पानं आहेत, ती पण मी धुवून घेतलेली आहे. एवढी सारी अशी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे. मेन साहित्य म्हणजे सुक्या मिरच्या मला लागणार आहेत. 4 ते 5 सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर चिंचेचा कोळ लागेल. थोडीशी चिंच मी 15-20 मिनटं झाली भिजत ठेवलेली आहे. आता त्याचा मी कोळ काढून घेणार आहे. नंतर फोडणीला साहित्य मला लागणार आहे, मेथी दाणे लागणार आहे, हिंग लागणार आहे, धणे जिरे पूड मला लागणार आहे, 2 चमचे हा चमचा आहे त्यांना मी मोजलेला आहे. 2 चमचे धणे पावडर आणि याचा 1 चमचा जिरे पावडर असं मी घेतलेलं आहे. आणि थोडा गूळ लागेल मला चव बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे आपण चिंचेचा कोळ थोडा टाकणार आहोत तर त्याची चव बॅलन्स होण्यासाठी मला लागेल. आणि बाकीचं आपल्याला फोडणीचं साहित्य लागेल. जिरं, मोहरी, थोडंसं हिंग लागणार आहे आणि लाल तिखट, मिरची पावडर आणि थोडंसं हळद, हे सगळं मला लागणार आहे. तर भरपूर सारं साहित्य सांबारला लागतं, त्यामुळे ते सगळं असं तयारी करायला खूप वेळ जातो. आधी सगळं तयारी करून घ्यायची आणि नंतर आपण कृतीला सुरुवात करूया. बघू शकता इथे मी कुकर ठेवलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि ही 2 ते 3 पाण्याने मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इकडे मी 1 तांब्याभर पाणी मोजून घेतलेले आहे, ते आपण इकडे टाकणार आहोत. आणि ह्याच्या 3 ते 4 शिट्या आपण करणार आहोत मीडियम आचेवर. आता आपण ह्याला 4 शिट्या करून घेऊया. आता ह्याच्या आपण 4 शिट्या होऊ देणार आहोत. आता आपण हा कुकर दुसऱ्या गॅसवरती मी शिफ्ट करते, तोपर्यंत आपण वेगळी प्रोसेस करूया. इथे ह्या गॅसवर मी कढई ठेवते आहे. आता आपण भाज्या शिजवून घेऊया. आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. मी 1 तांब्या भरून पाणी इथे घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला तेल लागणार आहे. तर एकीकडे आपल्या शिट्या होत आहेत, अजून काही झालेल्या नाहीत, त्या होतील. तोपर्यंत आपण भाजीची प्रोसेस करूया, म्हणजे आपला वेळ तसा वाचेल. तर आता मी इथे अर्धी गठली असं तेल टाकलेलं आहे. अर्ध्याच्या थोडं कमी टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्या. नंतर इथे आपण भाजी शिजवून घेणार आहोत. सगळ्या भाज्या एकत्र करून परतून घेणार आहोत.
आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता गॅस थोडासा कमी करूया. आता ह्याच्यात सर्वात प्रथम आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली आहे. 1 चमचा जिरं टाकूया. थोडा कढीपत्त्याची पानं, 2 लाल मिरच्या त्याच्या थोड्या तोडून टाकायचे. थोडंसं चिमूटभर हिंग, मिरची छान परतली की ह्यात आपण टाकणार आहोत सर्व भाज्या. वांगी टाकली मी आता. कांदा परतून घेऊया. थोडा परतून घेऊया. इथे कांदा परतून झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकूया. तो पण छान परतून घ्यायचा आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो असा मऊ होणार आहे. 2 मिनिटं शिजू देऊया. यातच आपल्या बाकीच्या भाज्या जातील. शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा. ते पण छान परतून घेऊया. दोन मिनिटं परतूया. आता यात आपण टाकतोय 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. त्यानंतर ह्यामध्ये जाणार आहे 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद जाईल याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांबार मसाला. मी शिट्या होत आहे. 1 शिटी झालेली आहे. इथे मी 3 चमचे घेणार आहे. हा चमचा घेतलेला आहे बघा मी. आता हे आपण छान हलवू. भाज्या छान परतलेल्या आहेत. आणि इकडे पण आता आपल्या शिट्या झालेल्या आहेत. तर मी इकडचा गॅस बंद करते. 4 शिट्या झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं. एक तांब्या भरून मी पाणी टाकलेलं आहे. आता हे छान आपण शिजू देऊया. इथे जाणार आहे आता चवीनुसार मीठ जाईल. त्यानंतर एवढा थोडासा चिंचेचा कोळ. आणि इथे थोडासा चव बॅलन्स करण्यासाठी थोडेसे 2 छोटेसे खडे मी गुळाचे टाकलेले आहे. परत एकदा आपण छान हलवून घेतोय. आणि ह्याला लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वरतून टाकूया. परत एकदा छान हलवून घ्यायचंय.
आणि मीडियम गॅस करायचा आहे. स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही. आणि आपण असं अर्धवट उघडं असं झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनटं म्हणजे भाज्या शिजेपर्यंत मध्ये मध्ये उघडून बघायचं आहे. भाज्या शिजेपर्यंत आपण याला शिजवणार आहे. बहुतेक 7 ते 8 मिनटं लागणार आहे. तर आपण शिजू देऊया आता. बघू शकता 7 ते 8 मिनटं आपली झालेली आहे आणि आपल्या सगळ्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. तर आता नंतरची स्टेप अशी आहे, आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि वरणाचा कुकर आपण उघडणार आहोत. बघू शकता मी कुकर उघडलेला आहे वरणाचा. वरण छान शिजलेलं आहे हे बघा. आणि याला आपण नेहमी कसं हे वरण करताना कसं आपण जरा रवी मारतो, तर त्याला काही रवी मारायची गरज नाही. हे फक्त असं आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस पेटवतो आहोत. गॅस असा मिडियमच ठेवायचा आहे. आणि ह्या आता ज्या शिजलेल्या भाज्या आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे. आता हे वरण इकडे टाकलं किंवा हे इकडे टाकलं तरी सेमच आहे. कारण काय की कढईची कॅपॅसिटी थोडी कमी आहे आणि सांबार थोडा जास्त आहे, म्हणून मग मी हे इकडे केलं. इथे असं छान हलवून घ्यायचं आहे. हे आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करतो. हे आता मीडियम आचेवरती 5 ते 7 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे. आणि इथे पण आपण गॅस कमी करतो. इथे आता आपल्याला तडका मारायचा आहे. तडका मारताना थोडा मीडियमच गॅस पाहिजे, नाही तर ते सगळं अंगावर उडण्याची शक्यता असेल. इकडे पण मी आता उकडत ठेवलेलं आहे. मग हा तडका मारून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये तडका टाकणार आहोत. इथे पण मला तेल लागेल. इथे एक कढई आपली छोटीशी गरम झालेली आहे. तडका मारण्याची छोटी कढई आहे माझ्याकडे. ह्याच्यात आपण आता 1 चमचाभर तेल टाकणार आहोत. थोडीशी मोहरी टाकणार आहोत. अगदी थोडंसं जिरं टाकणार आहोत, कारण इकडे आपण फोडणीला सगळं वापरलेलं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. चिमूटभर हिंग जाणार आहे. थोडेसे अर्धा चमचाभर मेथीचे दाणे. लाल मिरची अशी तोडून टाकायची आहे. ती आपण फोडणीला पण वापरलेली आहे. ती चांगली अशी तळल्यासारखी होऊ द्यायची आहे. आणि नंतर कढीपत्त्याची पानं. फोडणी छान आपली झालेली आहे. आता गॅस बंद करूया. आता हे आपलं 4 ते 5 मिनटं आपलं सांबार उकळलं आहे मिक्स केल्यानंतर. आणि जे आता आपण जो तडका मारलेला आहे तो आपण आता इकडे ओतणार आहोत. आणि तडका ओतून झाल्यानंतर हलवायचं नाही आहे, असंच त्याला झाकण लावायचं आहे आणि गॅस बंद करायचा. म्हणजे आपला सांबार ऑलमोस्ट रेडी आहे. आणि जो तडका मारतो ना त्याचा स्मेल पूर्ण असं याच्यामध्ये सांबारमध्ये छान वास येतो त्याला. म्हणून आपण याला असं 5 ते 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. आणि गॅस मी बंद केलेला आहे. तर ऑलमोस्ट आपला सांबार रेडी आहे. तर बघू शकता सांबार आपला अगदी तयार आहे. आपण एका बाउलमध्ये आता सर्व करतो आहोत.
एका कढईमध्ये मी छोट्या कढईमध्ये सांबार काढलेला आहे आणि आज आमच्याकडे इडली सांबारचाच बेत आहे. तर अतिशय छान वास येतो आहे सांबारचा. तर इडलीबरोबर, डोशांबरोबर आणि मेदूवड्यांबरोबर पण सांबार खूप छान लागतो. तर तयार आहे आपला सांबार. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.